सातपूर अशोकनगर येथे भारतीय जनता पार्टी प्रणित रायगड प्रतिष्ठान गणेशोत्सव 2025च्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पार्टी अंत्योदय सेल महानगर प्रमुख तसेच रायगड प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष समाधान भाऊ देवरे आणि समाजसेविका वैशालीताई देवरे यांच्या वतीने करण्यात आले। दरम्यान या गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी सायंकाळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, राजेश दराडे यांच्या हस्ते गणरायाची आरती संपन्न झाली आहे। यावेळी समाधान भाऊ देवरे यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच संपूर्ण कार्यक्रमाची समाधान भाऊ देवरे यांनी अधिक माहिती दिली आहे। यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रावणी मोरे आणि खानदेश स्टार मराठी अभिनेता अंकुश फिल्म फेम अशोक पाटील यांचा कार्यक्रम भरगच्च रेकॉर्ड ब्रेक गर्दीत मोठा उत्साहात संपन्न झालाय। गणेशोत्सव काळात तसेच सण उत्सव काळात परिसरातील नागरिकांसाठी विविध कार्यक्रम राबविले जात असल्याने समाधान भाऊ देवरे यांचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होताना दिसत आहे। या प्रसंगी भारतीय जनता पार्टी अंत्योदय सेल महानगर प्रमुख तथा रायगड प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष समाधान भाऊ देवरे, समाजसेविका सौ वैशालीताई समाधान देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव 2025 अध्यक्ष सागर परुतबादी, उपाध्यक्ष आशिष लगड, कार्याध्यक्ष ललित सरोदे, सदस्य हर्ष पाटील, प्रेम देवरे, संकेत जाधव, अनिल कळसे, स्वामी गुंजाळ, मनीष मोरे, ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय उशीर, साहेबराव काळे, एकनाथ जोशी, बाबासाहेब निकम, रवींद्र देवरे, शरद बंगाळे आदी जण अथक परिश्रम घेत आहेत। प्रसंगी आपण सत्कार करावा आणि ज्यांची की भारतीय जनता पार्टी शिक्षक आहे, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या कामाची पावती म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांना आत्ताच जिल्हा अध्यक्षपद घोषित केलं, दुसरी टर्म घोषित केली। माणसाचं काम बघून भारतीय जनता पार्टी ही त्या पदाला न्याय देत असते। आणि बच्चाव सर, तुम्ही आपल्या कसबाचं नाव गाजवलं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये दुसऱ्यांदा जिल्हा अध्यक्षपद कधी कोणाला भेटत नाही, परंतु आमच्या बच्चाव सरांना भेटला, हाच आमचा अभिमान आहे। या ठिकाणी बच्चाव सर, आम्ही एक नवीन उपक्रम चालू केला की आमच्या बालगोपालांसाठी आम्ही एक म्युझिक डान्सिंग स्टेज चालू केला। रोज या ठिकाणी 50 ते 60 गाणे आमचे लहान लहान बालक जे कोणी ज्यांना गुण दाखवायचं असेल, यावर्षी आम्ही नवीन उपक्रम चालू केला आहे आणि त्यासाठी त्या बालकांसाठी हा स्टेज उपलब्ध केला होता। तसेच आमचा नवीन उपक्रम म्हणून परमपूज्य संत स्वामी अनेकरूपी महाराज येत्या 4 तारखेला सर्व आमच्या अशोकनगर वासियांना दर्शन सोहळ्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। आपले खानदेश कलाकार अशोक पाटील या ठिकाणी हजर राहणार आहेत। असे छोटे मोठे आमच्या रायगड प्रतिष्ठानने कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं बच्चाव साहेब, आम्ही दरवर्षी हा उपक्रम असतो, आम्ही ह्याच ठिकाणी कृत्रिम कुंड तयार करतो आणि जोही नागरिक आमच्या कृत्रिम कुंडामध्ये गणपतीचं विसर्जन करतो त्यांना एक आदर्श नागरिक पुरस्कार, प्रसाद, गुलाबाचं फूल आणि एक तुळशीचं झाड आम्ही या ठिकाणी देतो। म्हणून या जनतेचं आमच्या जेवढे कुटुंबावर असल्यावर प्रेम, या ठिकाणी कोणीही आमच्या नदीमध्ये प्रदूषण करत नाही। दरवर्षी याच ठिकाणी आमच्याकडे कमीत कमी 3000 मूर्त्या जमा होतात आणि त्यांचं आम्ही कृत्रिम कुंडामध्ये विसर्जन करतो। बाकीच्या कामांबद्दल बच्चाव सरांना समाधान काही नवीन नाहीये, त्यांना माहिती आहे, परंतु आता आपण बच्चाव सरांकडनं शुभेच्छा घेऊ, त्यांना पुढे अजून आरतीला जायचंय म्हणून त्यांनी आणि 2 गोष्टी शुभेच्छा देऊ। आवाज कमी आहे। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। नावाप्रमाणेच समाधान आणि सगळ्यांचं 10 दिवसानंतर समाधान होईल अशा पद्धतीचं रायगड प्रतिष्ठानचं हे काम। खरं तर समाधानजी देवरे या परिसरातील अतिशय लोकप्रिय असं व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करणारं असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपण बघतो की अशोकनगर, सातपूर कॉलनी आणि या सर्व परिसरातून आपण सर्वजण इथे उपस्थित झालात। खरोखरच समाधानजी अतिशय चांगलं काम आपलं सामाजिक क्षेत्रामध्ये आहे
आपल्या रायगड प्रतिष्ठानच्या या सर्व कार्याचं कौतुक आम्ही नेहमीच करत असतो। भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष या नात्याने मी समाधानजी यांच्या रायगड प्रतिष्ठानच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो। खरं तर आपल्या प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या पाल्याचं जे काही टॅलेंट असेल त्याला व्यासपीठ मिळावं आणि ते व्यासपीठ मिळवून देण्याचं काम रायगड प्रतिष्ठान यांनी या निमित्ताने केलेले आहे। मी समाधानजी यांना नक्कीच विनंती करेन की याचबरोबर अजून काही जे उपक्रम आहेत ते उपक्रम आपण वर्षभर राबवावीत आणि आपण राबवतच आहात। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जे काही बाल कलाकार असतील किंवा युवक असतील त्यांना मोठी संधी या निमित्ताने प्राप्त होते। भारतीय जनता पार्टीचं काम या भारतामध्ये आणि त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे। माननीय या देशाचं गौरवशाली नेतृत्व माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत देश पुढे जातोय। जगाच्या पाठीवर आज जर बघितलं तर भारत प्रगती करतोय। आज जगातील महासत्ता सुद्धा भारताकडे आशेच्या नजरेने बघते आणि त्यामुळेच एक गर्व वाटावा, एक आपल्याला अभिमान वाटावा असं जे गौरवशाली नेतृत्व आहे ते मोदीजी काम करतायत आणि त्याचप्रमाणे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार काम करतंय। आज आपण बघितलं की नेतृत्वामध्ये जरांगे पाटलांनी जो काही उपोषण केलं होतं त्या उपोषणाला सुद्धा एक प्रतिसाद म्हणून एक चांगलं काम माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकारने निर्णय घेतला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं। मी या निमित्ताने सर्वांनी टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी अभिनंदन करावं। या महाराष्ट्रातील समाजातील सर्व घटक असतील त्या घटकांना समाजातील कुठलेले वर्ग असतील त्या वर्गाला न्याय देण्याचं काम या देशामध्ये या राज्यामध्ये सुरू आहे। आज आपण बघतोय मोदीजी देव आणि देश आणि धर्मासाठी काम करताय, त्याचप्रमाणे रायगड प्रतिष्ठान सुद्धा एक देव आणि देश आणि धर्मासाठी काम करताय। मी पुन्हा एकदा रायगड प्रतिष्ठानच्या या सर्व कामाचं मी मनापासून कौतुक करतो आणि समाधानजी यांना शुभेच्छा देतो की समाधानजी आपलं कार्य मोठं आहे आणि त्याचप्रमाणे आमचे जे काही मित्र आहेत बराडेजी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही या ठिकाणी स्वागत करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या गणपती पर्वाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो, थांबतो। धन्यवाद। गणपती बाप्पा। समाधान देवळे यांच्या गणपतीला आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहिले माननीय बच्चन सर यांचे मी मनापासून आभार मानतो आणि परत मी सर्व हॅलो प्रत्येकाला विनंती पण दिले सुख मागा ना नान भाऊ आपले मजबूत नाही पाहिजे उसना माग पियायगे दादा पण हार मानाने नाही जरी तिला सुख भेटी घ्या आपलं पण तिना सुख मत आपलं सुख शे बिना सुख मत आपलं सुख शे काय ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।